श्रावणातला दुसरा शुक्रवार आहे. आज आपल्याला लक्ष्मी मातेची अभिषेक करायचा आहे. तुम्हाला दुसरं काही मंत्र नाही आलं तर ओम लक्ष्मी नमः, ओम लक्ष्मी नमः म्हणत असं आपल्याला अभिषेक करून घ्यायचे माता राणीची, लक्ष्मी मातेची. हे बघा असं ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः अभिषेक करायचा आहे. ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः. नंतर आपल्याला हळदीनं अभिषेक करून घ्यायचं. ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः. परत आपल्याला कुंकवाने अभिषेक करून घ्या. ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः. परत एकदा पाण्यानं माता लक्ष्मीचा अभिषेक करून स्वच्छ करून घ्यायचं. ओम महालक्ष्मी नमः, 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 ओम महा. हे असं आपल्याला अक्षदानं अष्टलक्ष्मी काढून घ्यायचे आणि लक्ष्मी मातेला आपल्याला इथं असं स्थापित करायचं आहे. यांना आता त्यांना वस्त्र वगैरे घालून आपण मग तुम्हाला नंतर दाखवते. तसंच मी अशी कळशची पूजा मांडते. मग कळशच्या पूजामध्ये आपल्याला एका तामणात पाणी घ्यायचं आहे, हळद कुंकू अक्षदा फूल, आणि आपल्याला ह्यात काय करायचं, एक नाणं घ्यायचं आहे, नाणंही टाकायचं त्यात आपल्याला. असं करून मग नंतर मी काय करते, अशी आपली नारळ ह्यांना स्थापित करते. अशी नारळ स्थापित केलेला आहे. मग त्यानंतर आपल्याला अशी लक्ष्मी मातेची माझ्याकडे ही मूर्ती आहे, मी त्यांना हे आतापर्यंत आपण पूजेचं म्हणजे करून घेतलं. माता लक्ष्मीला अभिषेक वगैरे करून घेतलेला आहे. आज आहे श्रावणीचा दुसरा शुक्रवार. मग आपल्याला वरद लक्ष्मी व्रत करायचे आहे. तसंच आज पुत्रदा एकादशी पण आहे. तसंच आपल्याला दुसरा शुक्रवार म्हणजे वरद लक्ष्मी व्रत करायचे आहे. आपल्याला सकाळी लवकर उठून स्वच्छ होऊन आंघोळ वगैरे करून आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. व तसेच आपल्याला काय करायचंय, घर पुसून घ्यायचंय. आपल्याला स्वच्छ घर पुसून घ्यायचंय. गंगाजल वगैरे हळद टाकून आपल्याला घर पुसून घ्यायचंय. तसंच गोमूत्र शिंपडून घ्या सगळीकडे. मग आपला आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. जर तुमच्याकडे लाल रंगाची साडी असली तर घाला. नंतर आपल्याला देवपूजा करून घ्यायची, म्हणजे दररोजची देवपूजा करून घ्यायची. नंतर तुमच्याकडे लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो असल्यास ते आपल्याला घ्यायचे. घेऊन आपल्याला मी आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला अभिषेक करून घ्यायचे. लक्ष्मी मातेची मूर्तीची अभिषेक करून घ्यायचंय. व तसंच चौरंग घ्यायचं आहे आणि त्या चौरंगावरती आपल्याला लाल कपडा घालायचा आहे. नंतर त्या कपड्यावरती आपल्याला अष्टकमळ तांदूळाने काढून घ्यायचे आहे. म्हणजे अक्षदा तयार करून, म्हणजे अक्षदामध्ये आपल्याला काय करायचंय, हळद वगैरे घालून
आपल्याला अष्टकमळ काढून घ्यायचे आहे व नंतर आपल्याला लक्ष्मी मातेची अभिषेक करून घ्यायचे, जसं मी दाखवल्याप्रमाणे दुधादह्याने आणि गंगाजलाने, परत नंतर हळद कुंकूचे अभिषेक करून घ्यावं। नंतर आपल्याला फुलाने वगैरे असं अभिषेक करून घ्यायचंय व नंतर हे सगळं झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचंय, ते अष्टलक्ष्मीचं हे करून घेतलेलं असतंय। तसंच आपल्याला आंघोळीत काय करायचंय, हळद टाकून आंघोळ करायची आहे, कारण हळद हे विष्णू भगवानांना खूप प्रिय आहे, म्हणून आपल्याला काय करायचंय, असं हळद घालून आंघोळ करायचं आहे। तसंच चौरंगावरती लाल कपडा घालून घ्या, वरती अष्टकमळ काढून घ्या व प्रथम गणेश भगवानांची पूजा करून घ्या। नंतर माता लक्ष्मीची मूर्तीला स्थापित करा आणि एक कळश घ्या, त्या कळशमध्ये आपल्याला काय करायचे, पाणी भरून घ्यायचं आणि त्यात अक्षदा टाकायचे, हळद कुंकू हो एक नाणे, तुमच्या नाणं टाका व फुल टाका, जर तुमच्याकडे दुर्वा असली तर ते पण म्हणजे त्या कलशमध्ये टाकावं। नंतर वरती आपल्याला नारळ ठेवून घ्यायची आहे व माता लक्ष्मीला स्थापित करून घ्यायचंय व त्यांना वस्त्र अलंकार व दागिने तसेच मंगळसूत्र घालून व नंतर गजरा वेणी असे घालून आपल्याला त्यांना पूर्ण तयार करून घ्यायचे व माता लक्ष्मीला खीर खूप प्रिय आहे। तुम्ही तांदुळाची करा, शेवयाची करा किंवा मखानीची खीर करा, असं माता लक्ष्मीला खीर हे खूप प्रिय आहे, म्हणून आपल्याला काय करायचंय, नैवेद्यासाठी खीर दाखवून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला घरी 2 किंवा 5 सुवासन्या बायकांना बोलून त्यांची वटी भरून घ्यायची आहे, म्हणजे तुम्हाला तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जसं होईल 2 बायकांना जरी बोलवलं तुम्ही वटी भरून घ्या, त्यांना म्हणजे अलंकारची वस्तू द्या, हळदी कुंकू लावा, गजरा द्या, परत तुमच्याकडे मेहंदीचे कोण असलं तर ते द्या। म्हणजे वटी आपण कशी भरतो तशी माता देवीची वगैरे कशी वटी भरतो, ब्लाउज पीस वगैरे असं देऊन त्यांना कमीत कमी 5 नाही जमलं तर 2 तरी बायकांना अशी वटी भरून घ्या आणि प्रसाद केलेला आहे आपलं जे म्हणजे आपण माता लक्ष्मीसाठी प्रसाद केलेला आहे खिरीचा, ते त्यांना द्या। जर तुम्हाला अलंकारची ही वस्तू देऊन जर तुम्हाला शक्य असले तर त्यांना फक्त म्हणजे कसं आहे, खिरीचा तरी प्रसाद द्या व तसं सुवासिनी स्त्रियांना अलंकारची वस्तू देऊ शकतो। अशा प्रकारे माता लक्ष्मी म्हणजे वरद लक्ष्मीची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे व नंतर आरती करून घ्या व संध्याकाळी तुमच्या उंबरठ्यावरती आपण कसं उंबरठ्याची पूजाच करतो, म्हणजे शुक्रवार मंगळवार परत पौर्णिमेला आपण असं उंबरठ्याची पूजा करून घेतो, त्यावरती आपल्याला एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे, कारण आपल्याला ते दिवा लावून माता लक्ष्मी यायची वेळ असते आपली 6 ते 7, दिवा लावून आपल्याला जे आपण लक्ष्मीची पूजा केली त्यांची आरती करायचं। फक्त दिवा एवढं लक्षात ठेवायचं, दक्षिण दिशेला लावायचं नाही, आपल्याला असे कसं पूर्व दिशेला दिवा लावून तुम्ही तुपाचा दिवा लावा व तसं तुळशी मातेलाही तुपाचा दिवा लावा, शुद्ध तुपाचा दिवा लावा, कारण गायचं तूप हे शुद्ध असते, माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि विष्णू भगवानांनाही खूप प्रिय आहे, म्हणून आपल्याला काय करायचंय, शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचे। अशी आहे वरद लक्ष्मी मातेची पूजा विधी। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर